तुम्ही पाहताय सुपरफास्ट 100। खातेवाटप आणि मंत्रिपदांच्या संख्येवरून महायुतीमध्ये पेच असून आता तो नवी दिल्लीला भाजप पक्षश्रेष्ठींसोबत होणाऱ्या बैठकीतच सुटणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार नवी दिल्लीत पोहोचले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र अजूनही ठाण्यातच आहेत। एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले नाहीत याचा सस्पेन्स कायम आहे। बीडचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी अमित शहांची भेट घेतली। बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवर या भेटीमध्ये चर्चा झाली, तर अपहरण प्रकरणांमध्ये सीबीआय चौकशी करण्याची मागणी बजरंग सोनावणे यांनी केली। मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा दिल्ली दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी भेटीगाठीचा सिलसिला सुरू केलाय। देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील निर्माणामधील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतलाय। अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत त्यांनी आवश्यक त्या सूचनाही दिल्या। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे। अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नार्वेकर मोदींना भेटले। मोदींसह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि इतर नेत्यांचीही नार्वेकरांनी सदिच्छा भेट घेतली आहे। अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये आसेगाव बाजारचे जिल्हा परिषद सदस्य गजानन पुंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांसह त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। ठाण्यात शिवसेनेनं काँग्रेसला धक्का दिलाय। काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय। आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी जाहीर सभेतून दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने शरद पवार यांचा अपमान केला असा आरोप करत जळगावमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पडळकर आणि खोत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षकांना दिले। सोलापुरात काँग्रेस पक्षाला अजून एक धक्का बसलाय। अक्कलकोटमधील काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांनी राजीनामा दिलाय। वरिष्ठ नेत्यांच्या मनमानीला कंटाळून पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा दिलाय। सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धवलसिंग मोहिते पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्यावर आरोप केलेत। दरम्यान काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी प्रसिद्धी पत्रक काढत मोहिते पाटलांच्या आरोपांना उत्तर दिले। दौंड रेल्वे स्थानकांमध्ये रेल्वेचा थांबा कमी केल्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केलाय। दौंड स्थानकात याआधी 80 गाड्या थांबत होत्या, मात्र आता रोज फक्त 40च गाड्या थांबतात। त्यामुळे प्रवाशांना आर्थिक फटका बसत असल्यामुळे यावर मार्ग काढण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे। शरद पवार ज्येष्ठ नेते असून पवारांवर टीका करणं अयोग्य आहे। खालच्या पातळीवरची टीका भाजपला मान्य नाही। आम्ही नेत्यांना समज देऊ अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली। शरद पवार देशातील मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल अशी विधानं शोभतात का? त्यांना ही भाषा वापरायला फडणवीसांना सांगितलंय का हे फडणवीसांनी स्पष्ट करावं असं संजय राऊत म्हणाले। पडळकरांकडून वेगळं काही अपेक्षित करत नाही असं विधान युगेंद्र पवारांनी केलंय, तर राष्ट्रवादी महायुतीत आहे, त्यांनी आक्षेप घेतला पाहिजे असं म्हणत युगेंद्र पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय। काँग्रेसचे निवडून आलेले प्रतिनिधी पक्षात अस्वस्थ आहेत। काँग्रेसचे अनेक मोठे लोक नाराज आहेत असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। काँग्रेस त्यांच्या खासदार आमदारांकडे दुर्लक्ष करत असून काँग्रेसला त्यांची माणसं सांभाळता येत नाहीत अशी टीका त्यांनी केली आहे। बंजारा समाजाचे आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभाग प्रमुखपदी निवड झाल्यानंतर अकोल्यात बंजारा समाजाच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आलाय। भविष्यात रामेश्वर नाईक यांच्याकडून आरोग्याच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने मदत होईल असा विश्वास बंजारा समाजाने व्यक्त केलाय। बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील पेंभुर्णा येथे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा आदिवासी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी आदिवासी नृत्य आणि ढोल वादनाच्या तालावर मुनगंटीवार थिरकताना दिसले। धाराशिवमध्ये शालेय विद्यार्थ्यांना दिलेली औषधं रिॲक्शन झाल्यामुळे जिल्हाभरात बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत। आयर्न प्लस फॉलिक ऍसिड मिश्रित 100 mg/FF ही गोळी वापरू नका असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले।
जालना जिल्ह्यात 7,000 शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा काढल्याचा प्रकार समोर आलाय। दरम्यान ज्यांच्या फळबागा नुकसानीमुळे जमीनदोस्त झाल्यात त्यांना पीक विमा द्यावा आणि अपात्र शेतकऱ्यांना त्यांनी रक्कम परत करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे। बीडच्या केजमधील मस्साजोग येथे सरपंचाची हत्या केल्यानंतर एकच खळबळ माजली। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपीला अटक करा आणि कठोर शिक्षा द्या अशी मागणी मराठी समाजाच्या वतीने करण्यात आली। बदलापूरमधून एक मोठी बातमी समोर येते। बदलापूर पूर्व MIDC भागातील टिन्को या रासायनिक कंपनीने मोठ्या प्रमाणात रासायनिक वायू हवेत सोडलाय। त्यामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यातही आता त्रास जाणवू लागलाय। डोळ्यांची जळजळ होतीये। परिसरातील वातावरणात अद्याप वायूचा प्रादुर्भाव असून या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यातही घेतलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी। बदलापूरमध्ये एका रासायनिक कंपनीनं रात्रीच्या वेळेस रासायनिक वायू सोडला होता आणि त्याच्यामुळे बदलापुरातील 1 ते 1.5 किलोमीटरच्या परिसरामध्ये हा रासायनिक वायू पसरल्यानं नागरिकांना श्वसनाचा त्रास झाला, त्याचबरोबर डोळे चुरचुरण्याचा त्रास झाला। याच केमिकल कंपनीने जे आहे तो हा रासायनिक वायू सोडला होता। पोलीस प्रशासनानं या ठिकाणी भेट दिली आणि या ठिकाणी एका केमिकलवर रिएक्शन चालू होती आणि त्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणात रासायनिक वायू जो आहे तो हवेत पसरला। जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटरच्या परिसरामध्ये हा रासायनिक वायू पसरला। सध्या पोलिसांनी इथल्या मॅनेजरला चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे। मात्र वारंवार अशा प्रकारच्या ज्या केमिकल कंपन्या आहेत त्या MIDC परिसरातल्या त्या मोठ्या प्रमाणात वायू सोडत असतात पहाटेच्या वेळेस आणि विशेष करून रात्रीच्या वेळेस। त्याच्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आणि संबंधित कंपन्यांवर जर अशा मोठ्या प्रमाणात ते वायू सोडत असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी बदलापूरकरांकडून केली जाते। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, बदलापूर। बदलापूरमधल्या नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण नक्कीच असणार आहे, कारण MIDC भागातील या रासायनिक कंपनीने मोठ्या प्रमाणात जी रासायनिक वायू गळती जी झालेली आहे त्यामुळे साहजिकच नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ शकतोय। कंपनीच्या जवळपास राहता MIDC? हो, इथे आम्ही MIDC मध्येच काम करतो। आमचं हे MIDC अग्निशमन केंद्र आहे कुलगाव बदलापूर नगरपालिकेचं। तर इथे हा जो त्रास आहे हा नेहमीच आम्हाला होत असतो आणि याबाबत जेव्हा आम्ही चौकशी करतो त्यावेळेस नक्की हा गॅस कुठून येतो तो आम्हालाही समजत नाही। आताही आम्ही चौकशी केली तर त्यामध्ये आम्हाला हा गॅस सगळीकडेच पसरल्यामुळं नक्की आम्हालाही समजलं नाही की हा गॅस आलाय कुठून तो। आणि परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाची एका माथेफिरूने विटंबना केली। या घटनेनंतर परभणी शहरातील आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले। परभणीत आंबेडकरी अनुयायांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले। काही आंदोलकांकडून दुकानांची जाळपोळ करण्यात आली। यानंतर पोलिसांनीही आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या। यामुळे सध्या परभणीत तणावपूर्ण स्थिती आहे। परभणी शहरात सध्या जमावबंदी लागू करण्यात आली आहे, मात्र त्यानंतरही आक्रमक महिला आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन तोडफोड केली। जिल्हाधिकाऱ्यांच्या बोर्डाची तोडफोड करून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। परभणीत सुरू असलेल्या आंदोलनात संतप्त जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली आहे। त्यामुळे पोलिसांना पळ काढावा लागला। परभणीत सुरू असलेल्या तणावानंतर अखेर पोलिसांनी नियंत्रण मिळवलंय। शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आंदोलनकर्त्या जमावालाही पांगवण्यात आलंय। बंद दरम्यान परभणीमधील आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर नांदेडचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमप यांनी परभणीमधल्या दंगलग्रस्त भागाची पाहणी केली। सध्या परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी शांतता राखण्याचं आवाहन करत दोषींवर कडक कारवाई होईल असं आश्वासन पोलीस महानिरीक्षकांनी दिलंय। परभणीत झालेल्या दंगलीनंतर पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य चौकात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। जालन्याच्या जिंतूर येथून परभणीकडे जाणाऱ्या एसटी बसेस मंठा येथे थांबवण्यात आल्यात। जवळपास 15 बसेस मंठा आगारात थांबवण्यात आल्यात। जोपर्यंत परभणीतील वातावरण शांत होत नाही तोपर्यंत या बसेस मंठा आगारातच थांबवल्या जातील।
परभणीतील घटनेनंतर गिरीश महाजन यांनी सामाजिक सलोखा राखण्याचं आवाहन केलंय. मुख्यमंत्री संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नका, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करू नका, असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय.